कोल्हापूर जिल्ह्यात ऊन पावसाच्या लपंडावाने नागरिक आजारी, सर्दी ताप खोकल्याच्या रुग्णात वाढ, सीपीआरमध्ये गर्दी। कधी ऊन तर कधी पावसाच्या सरी। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या ऊन पावसाच्या लपंडावाचा फटका आता नागरिकांच्या आरोग्याला बसू लागला आहे। वातावरणातील सततच्या बदलामुळे सर्दी, खोकला, ताप, अंगदुखीच्या तक्रारी वाढल्या असून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात नागरिकांची गर्दी वाढत आहे। दिवसभरात हवामानात झपाट्याने बदल होत असल्याने नागरिकांना त्याचा त्रास जाणवू लागला आहे। सकाळी ढगाळ वातावरण, त्यानंतर कडक ऊन आणि अचानक पावसाची सर यामुळे विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये सर्दी खोकल्याच्या तक्रारी वाढत आहेत। ताप व अंगदुखीच्या रुग्णांची संख्याही वाढताना दिसत आहे। पावसाळ्यातील दमट वातावरण आणि त्यानंतर पडणारे ऊन यामुळे विषाणूजन्य आजारांना पोषक वातावरण निर्माण होते। परिणामी शहरातील दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढली असून सीपीआरमध्येही बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी रुग्णांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे। दरम्यान सर्दी, खोकला किंवा तापाची लक्षणे दिसताच दुर्लक्ष न करता वैद्यकीय सल्ला घेण्याची गरज आहे। पावसात भिजणे टाळणे, स्वच्छ पाणी पिणे, घराभोवती पाणी साचू न देणे आणि आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे। वातावरण बदलले, आजार वाढले, पावसाने उसंत घेतली असली तरी ऊन पावसाचा खेळ नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे। हवामानातील बदलाबरोबरच सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढू लागल्याने नागरिकांनी आरोग्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।